नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय एक चटणीचा वेगळा प्रकार किंवा अशी चटणी जी की तुम्हाला पटकन बनवता येईल आणि इडली डोशासोबतसुद्धा खाता येईल. आता ही चटणी अतिशय बनवायला सोपी आहे आणि घरात सगळी जिन्नसं अवेलेबल असतात. बऱ्याचदा घरामध्ये ओला नारळ अवेलेबल नसतो, तर अशावेळी ही चटणी नक्की ट्राय करा. सुरुवात करू या रेसिपीला. कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा, म्हणजे शेंगदाणे करपणार नाहीत आणि चटणीसुद्धा जास्त आपली करपट होणार नाही. यासाठी आता शेंगदाणे भाजत असताना थोडासा वेळ द्यावा आणि छान डाग पडले की मग बाजूला काढून ठेवा. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरं वापरलेलं आहे. यामध्ये 1 कांदा, थोडीशी चिंच, लिंबाच्या आकार एवढी चिंच वापरली आहे, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या आणि थोडेसं एक 4 ते 5 आपण इथे लसूण वापरलेला आहे किंवा लसणाच्या पाकळ्या बनता येईल. इथे क्लिप जी आहे थोडीशी मिस झाली आहे, म्हणून मी ते सबटायटलमध्ये काय काय जिन्नसं वापरलेत ते सुद्धा मेन्शन केलेले आहेत. सोपं आहे, सरळ आहे. अगदी तेलामध्ये जिरं टाकून कांदा, मिरची, याचबरोबर थोडीशी चिंच आणि लसूण टाकून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा छान तळला गेला पाहिजे, म्हणजे कांद्याचा जो कच्चा फ्लेवर आहे तो चटणीमध्ये येणार नाही. अशा प्रकारे लगेच आपण जो काही मसाला तयार करून घेतला आहे, जी फोडणी तयार करून घेतली आहे, ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि इथे आपण 1 वाटी शेंगदाणे लगेच ॲड करूया. चवीनुसार मीठ, लागत असेल, आवडत असेल तर थोडासा गूळ किंवा साखरसुद्धा वापरू शकता आणि 1 वाटी पाणी घालून चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटत असताना कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्या. अशा प्रकारे आपली अगदी झटपट आणि चटपटीत चटणी तयार आहे. आंबट, गोड, तिखट अशी ही चटणी आहे. यामध्ये आवडत असेल तर साखर वापरा, थोडासा गूळ घातला तरी चालेल चटणी फिरवत असताना. अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे. याला एक फोडणी तयार करूया. फोडणी करता त्याच कढईमध्ये मी परत एकदा 2 चमचे तेल गरम केलं आहे. यामध्ये थोडंसं हिंग वापरायचे. तेल गरम झालं की यामध्ये लगेच 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरीसुद्धा ॲड करणार आहोत. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे. आता तुम्ही ती ओल्या नारळाची चटणी खाऊन बोर झाला असाल तर नक्की ट्राय करा. कढीपत्ता, 2 लाल सुक्या मिरच्या आणि 1 चमचा उडदाची डाळ. आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून सुरुवातीला थोडीशी कोरड्या कपड्याने पुसून घ्यावी, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ती फोडणीमध्ये वापरता येते. आणि एकदा काही चुरचुरीत ही फोडणी तयार झाली की गॅस लगेच बंद करायचा आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला चटणीवर ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे. आता ती ओला नारळाची चटणी जर खाऊन बोर झाला असाल किंवा जर घरात ओला नारळ नसेल तर अशावेळी ही इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पासोबत चटणी खाऊ शकता. खूप छान लागते. नेहमीच्या चटणीला एक उत्तम पर्याय म्हणून थोडीशी वेगळी आपण बनवलेली आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. आणि विकेंडला तुम्ही जर इडली आणि डोशाचा बेत करत असाल तर ही चटणी ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा.